का फ्रेंड्ससोबत भांडणं झालेले. पण मी आता बोलत नाही म्हणजे तेव्हा माझ्याकडे फेम वगैरे नव्हतं ना, मग मला ॲटिट्यूड दाखवायचे सगळे. तर काय झालं तुला पण ॲटिट्यूड दाखवायचा नाही पण. मला ॲटिट्यूड दाखवायचे खरं मीन्स लाइक असं जास्त हे नाही करायचे ना. तर काय झालं मी म्हणजे ते असं झालं की एक फ्रेंड आली दुसरी नवीन तिला भेटली ना, तर मग ती मला विसरून गेली. अशी की ती मला त्याच्यानंतर भाव देणंच तिने बंद केलं होतं आणि माझ्याकडे जास्त ना फ्रेंड सर्कल नाहीये. मी घरातच असते एकतर 24 तास, नाही तर मग माझ्या 2-3 मोजक्या मैत्रिणी आहे. आता त्या पण दुसरीकडे शिफ्ट झाल्यात, टेप झाली तर. मी जास्त कोणाशी बोलत नाही. मिसअंडरस्टँडिंग पण नव्हती झाली ना. हां, सॉर्ट करायचा पण प्रयत्न केला होता ना. म्हणजे तू मुली-मुलींची मिसअंडरस्टँडिंग पण नव्हती झाली. मिसअंडरस्टँडिंग पण नव्हती फ्रेंड्समध्ये. पण मी म्हणजे तू सोडून दिलीस तुला फेम भेटली तर असं? नाही. ना तू नाही कोणालाच नाही सोडलं कधी. पण मग एक असतं ना आता ठीक आहे कळून जातं लगेच की हा आता आपल्याला फेम भेटलेले म्हणून हे इतके गोड गोड बोलताय. म्हणजे फेकपणा दिसतो. हां, फेकपणा लगेच कळून जातो की आता ठीक आहे. दीदी आणि माझे भांडणं झालेली, ती काही फेमस नाही. पण नंतरून ती फेमस झाल्यावर मी तिला जाऊन बोलणारच आहे ना, की हा असं तसं. म्हणजे मग आता हिचे फॉलोअर्स कमी आहेत तर मग तू हिला भाव नाही देस असं आहे? नाही असं बहिणी आहे आम्ही तर नाही बरोबर. म्हणजे मग आता जेव्हा मी म्हणजे ते लोकांच्या क्लोज जाते किंवा ते माझ्या क्लोज यायचा प्रयत्न करतात ना, मग मला कळतं या जन्मातच यांनी असं केलेलं आहे विसरू नको. अच्छा, बदला लेंगे माझी अभी. मम्मी पण त्या दिवशी कशी बोलती की विसरून जायच्या काही गोष्टी, नाही लक्ष द्यायचं. मी बोलते मम्मी मी जेव्हा त्यांच्या क्लोज जायचा प्रयत्न करते किंवा जेव्हा ते माझ्यासोबत बोलता ना, मला लक्षात येतं की हा यांनी असं केलेलं आहे विसरू नको सांगतात. नाही विसरली नाही म्हणजे समजा नाही विसरली. म्हणजे काय असं कांड झालंय मोठा? नाही. हा मी विसरली. शायरी काय सांगू आता? नाही शायरी नको सांगू, त्याच्या आधी थांब. जसं हिला कोणी मुलगा वगैरे आवडते तर मग हे तुला सांगते काय? मी का? नाही. नाही तू तर नाहीच सांगत, मला माहितीये तुझ्या गॅरंटी आहे मला. ही तुला सांगते. हा लहान मुलांच्या सुद्धा किती स्ट्रिक्ट आहे. हा ही स्ट्रिक्ट आहे. अच्छा, का पण एवढी स्ट्रिक्ट आहेस तू? हेट करतेस तू मुलांना? पण मुलांची टेंडन्सी हा एक्झॅक्ट बोलायची. आणि आम्हाला विशेष म्हणजे भाऊ नाहीये. तर म्हणजे भाऊ आता म्हणजे तुझी भाऊ आहेस आता हिच्या असं. तर त्याच्या अकॉर्डिंग मी मला पण प्रोटेक्ट करते, तिला पण करते. मी पण करते ना तुला. नाही. आणि मृणाल असं तुला काही मग असं वाईट एक्सपिरियन्स झाले काय की तू चांगल्या याच्याने कोणासोबत बोललेली पण त्याच्या दिमागात असं होतं की नाही आपण बोलत राहू नंतर फ्रेंडशिपच्या पुढे काहीतरी होईल असं होतं? मला जेव्हा कळायला लागलं काय बात करतेस? कळायला लागलं तेव्हा म्हणजे काय खाताय यार तुम्ही? फ्रेंडशिप वगैरे कळायला लागली. तेव्हापासूनच माझ्याकडे फ्रेंड्स नाहीये. मुलांना दूरच ठेवते पहिल्यापासून. तिला पण तेच सांगितलेलं आहे. वाईट एक्सपिरियन्स तसे आलेलेच नाहीये कारण की मला माहितीच होतं पहिल्यापासून या का बरं बोलतो ना माहिती. फेमस पाहिजे. मग फेमस झाल्यानंतर तर अजून जास्त त्रास झाला असेल की कॉमेंट बॉक्स वगैरे तर तुमचे भरलेच असेल. कॉलेजला गेले की देतात. आणि एक एक्सपिरियन्स असा आला होता की तो डायरेक्ट कमेंट पास करत होता मला. म्हणजे कोण होता माधवचूत? खरं बोला वाटतं तसं पण नाही बोलू शकत. नाही तुझ्या मनातलं बोललो ना मी. खरं मी तेच बोलले खरं बोला वाटतं तसं पण नाही बोलू शकत. तर खूप जण भेटतात मला की फोटो काढायला वगैरे. तो खूप कमेंट पास करत होता की ही इतकी भारी आहे का. तर मग मी त्याला बोलले चल. मी त्याच्या जवळ गेले त्याला बोलले चल. कुठे? मी त्याला बोलले चल. माझा कॅमेरा चालू होता त्याला माहित नव्हतं. आयफोन आहे माझ्याकडे. मी त्याचा वाईड अँगल कॅमेरा चालू करून त्याला बोलले चल. तो बोलला कुठं? म्हणलं चल ना तू चल. तो माझ्या मागं आला. मी प्रिन्सिपलच्या कॅबिनच्या साईडला गेले. त्याला बोलले आता चल. म्हणे नाही. म्हटलं चल काम आहे म्हटलं चल. तो आला मधात. मग कॅमेरा बंद केला सरांना दाखवलं. म्हटलं सर बघा असं करत होता. मी त्याच्याकडे गेले आणि असं केलं. बापरे. मग प्रिन्सिपल बोलले की ती मुलगी आहे म्हणून तिची साईड घेत नाहीये म्हणे. तिच्याकडे प्रूफ आहे म्हणे तू काय केलंय. मग मारलं का त्याला? मग मारलं नाही. मारा वाटत होतं सर पण नव्हते मारू शकत कारण की
टीचर्स पण बरेच ओळखत होते मला. पण तो एकच झाला ना, मग त्याच्यापासून तू सगळ्यांनाच हेट करतेस असं? नाही, मग त्याच्यानंतर हेट नाही पण माझ्यासोबत बोलायची, कारण की पूर्ण कॉलेज बघत होतं. अरे हे डायरेक्ट आयफोन काढते. नाही म्हणजे त्याला कळू नाही दिलं मी वाईड अँगल कॅमेरा चालू केलेला. अच्छा. आणि हे तुम्ही जर कधी शिक्षक लोक नसते ना तर तो वाचला नसता. अच्छा. नाही सिरियसली एवढी डेंजर आहे? हिला पण मारतेस? नाही आम्ही मारत नाही. म्हणजे मारायला मागं पुढं बघत नाही. नाही, हिला मारतेस का कधी? कसं? हा, मारलेलं आहे तिला मी एकदा. एकचदा फक्त? सिरियस मारलेलं एकदा. म्हणजे लहानपणी आमचे भांडणं व्हायचे, मारा कुठे व्हायचे थोडेसे. हा. पण आता अशात तर नाही मारलेलं. 2-3 वर्ष पहिले मारलं होतं. अच्छा. नंतर आता तू ठीक राहत असेल ना, म्हणून नाही मारत? एकच कानाखाली मारली होती, तेव्हापासून बिचारी घाबरती मला. अक्कल आली तेव्हापासून. अच्छा. आणि हे सोबत व्हिडिओ बनवायचा कोणाचा आयडिया होता? मम्मीचा होता आमचा. की तुम्ही दोघी सोबतच बनवा का? पण तुम्ही असं विचारला नाही कधी की का आम्ही सोबतच बनवायचं? आम्ही लहानपणी जास्त सेम दिसायचो. म्हणजे फेस कट आमचा सेम होता, पण ही पूर्ण मुलासारखी राहायची. अच्छा, टॉम बॉय. तरुण मी अजून बाहेर दिसायला लागले ना, म्हणून आता सेम नाही. म्हणजे असं स्टार्टिंग पासून मम्मी बोलली होती की तुम्हाला जर का पुढे जायचंय तर सोबतच जा, नाही तर मग आता दीदी पहिलेपासून अभ्यासात मध्ये तिचं खूप लक्ष होतं. आता थोडंसं झालेलं आहे साईडला, कारण की फेमस वगैरे झालेलं आहे. पण मग स्टार्टिंग पासून ती अभ्यासच करायची. पण मग जेव्हा आम्ही रील्स बनवायला स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा पण आम्हाला खूप जण बोलायचे की सिंगल का नाही बनवत असं. पण आमचं एक स्टार्टिंग पासून होतं की जर का आपण दोघी बहिणी पुढे जाऊ तर सोबतच, नाहीतर मग ज्याची त्याची फील्ड ती हे करू. पण तू आता पुढे गेलीस 100K नी. म्हणजे ते आता ते ऑडियन्सवर डिपेंड आहे म्हणजे. हा, वो तो डायलॉग कुठला? सुंदरता की काय? मग तेव्हा तो डायलॉग तू काढला काय असं? तिला बायो मध्ये टाकायला सजेस्ट करा सर तुम्ही तो डायलॉग. हा डायलॉग बायो मध्ये टाकू मी? नाही, नको. टाकते. कशाला? टाकलं तर मग आता मग तुला नेहमी सुंदरच दिसावं लागेल. मनातनं पण सुंदर व्हावं लागेल नंतर. मनाने आहेच ती सुंदर. तुम्हाला काय वाटलं? नाही म्हणणं काय वाटलं माझे इतका वेळ झाला, आपल्याला जास्त वेळ पण नाही झाला. कोणाचा पॉडकास्ट चालू आहे? एक क्वेश्चन आमच्याकडून की तुम्हाला आता आमचं सोबत कसं वाटलं? बहुत डिफिकल्ट, म्हणजे खूप भारी प्रश्न विचारला मग तुम्ही. शक्यतोवर मला असं प्रश्न कोणी विचारत नाही. बट जेन्युइनली की तुमचा स्वभाव, मी बोललो ना आधी प्रश्न माझा होता तुम्ही एवढं डाऊन टू अर्थ का, तर ऑब्विसली मी 5 महिने आधी चॅनल सुरू केलेला, बरोबर. आपण प्रोझोन मॉलला भेटलेलो छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर त्यावेळी असं होतं ना की मी फॉलो करायचं भरपूर जणांना, आणि मग मी बोलायचो अरे भाई अरे तुमको मैंने फॉलो किया है. तर मग ते नाही करायचे तरी फॉलो बॅक. नाही करायचे. मग तुम्ही सडनली आपली पहिली मीट झाली आणि तिथंच म्हणजे आपण का 5-6 मिनटं बोललो असेल मॅक्झिमम, बरोबर. ते पण हिंदीमध्ये. बरोबर. तर तिथं तुम्ही मग मला एक्सपेक्ट नव्हतं, म्हणजे आता एक्सपेक्ट आहे, आता भरपूर जण करतात, पण त्याला काही फायदा नाही ना. तेव्हा नाही केलं ना कोणी, मग आता मी त्यांना फॉलो बॅक नाही करत. तर मी विचार करायचो, कारण की असं होतं ना की अरे हा भेटला आता एकदा, तर भेटेल नाही भेटेल तुम्हाला काही एवढं घेणं देणं नव्हतं, बरोबर, ऑब्विसली. पण तुम्ही तेव्हा पण बोललात, म्हणजे एक बोलण्याचं असतं ना की नाही हे असं आहे तुम्ही क्लिअरली सांगितलं तेव्हा. आणि ते तिथं मुलं पण यायचे, फोटो काढायचे तुमच्यासोबत सगळी, बरोबर. 5-6 जण काही होते तिथे, थोडी गर्दीच होती तरी. तर ते कसं असतं ना माहिती आहे ना, एक माणूस जशी तू माझ्यासोबत चांगली आहे आणि तू बाकींच्या सोबत वाईट आहेस, तरी तू चांगली नाहीस, बरोबर. आणि तू माझ्यासोबत पण चांगली आहेस, बाकीच्यांसोबत पण चांगली आहेस, तर तू खरोखरच चांगली आहेस. तर ऑब्विसली तुम्ही माझा आन्सर भेटला ना तुम्हाला, की तुम्ही असं विचार नाही करत की आता मला फेम भेटली तर मग मी याची स्टोरी कशाला शेअर करू, किंवा याच्या
माझा फॅन एडिट बनवलाय, मग मी कशाला शेअर करू? कारण की आताचे इन्फ्लुएन्सर नाही करत. नाही करत. हा नाही करत, खरं नाही करत. प्रोफेशनल दाखवायच्या नादात. हा, कसलं एस्थेटिक, तोंड एस्थेटिक नाही तुमच्या आणि तुम्ही नाही, बरोबर बोलले तुम्ही. इंस्टाग्राम एस्थेटिक ठेवता, बरोबर की नाही? मन एस्थेटिक चांगलं असणं हम्म. तोंडापेक्षा हे महत्वाचं. हा, मनाची. आता तू दोन्ही सुंदर आहे, म्हणजे ऑब्विसली तुम्ही दोघी सुंदर आहात. ये ढूंढती रहती है की कैसे. तर पहिले मला बोलले आणि मग तुला बोलले. सो हा हा ठीक आहे ना, सोनं ते सोनंच असतं. हा, मग पण जुनी नाही ना, हे सोनच आहे, जुनं ते सोनच. जुनी नाही, मग थोडीशी जुनी आहे तुझ्यापेक्षा. थोडीशी जुनी गोल्ड आहे. इज गोल्ड का? अरे बस बस. तर ते असतं मेन की, आणि अजून एक गोष्ट आहे की तुमचा हंबल नेचर जेवढा आहे ना, तेवढं तुम्ही पुढे जाणार, हे फिक्स आहे. हो. असं नाही की आता फेम भेटली, फेम तुम्हाला भेटत भरपूर अजून बाकी आहे. तुम्ही होप सो की मी तर असं करतोय की हे बिग बॉस मध्येच मला दिसणार आहे ह्या वर्षी मराठी बिग हा, बॉस तुम्ही मध्ये. मला एकदा मेसेज पण मेसेज पण केला होता, बरोबर ना? Next year हम आपको वहीं पे देखेंगे. मला इतकं भारी वाटलं, म्हणलं यार ठीक आहे, आपल्या आजूबाजूचे लोक तरी आपल्याबद्दल असा विचार करतात, नाही तर मग आजूबाजूची पण नाही, खूप बाजूची. नाही, पण मग आहे की हा कोणीतरी करतं सपोर्ट, की हम्म. बघायचंय त्यांना पण तिथे. ऍटलीस्ट तुम्ही बोलले तरी, नाही तर कोणी बोलत पण नाही, ते मनातल्या मी मनात पहिलाच होतो का बोलणारा? हा? पहिलाच होतो मी बोलणारा? बोलता पण बोलता ना? म्हणजे नाही, बिग बॉसचं बोलणारा पहिला होतो का असं विचारतोय. बिग बॉस